पहिल्या क्रमांकाचा उतारा मी वाचते, तुम्ही लक्षपूर्वक ऐका. मुलांनो, सगळे भरभर चला. परिपाठाच्या आधी केंद्र शाळेत पोचायला पाहिजे. स्पर्धा सुरू होतीलच लगेचच. पुढे गेलेल्या बाई मागं वळत म्हणाल्या, केंद्रस्तरीय खेळांच्या स्पर्धांसाठी त्या शाळेतल्या मुलांना घेऊन निघाल्या होत्या. मयूर म्हणाला, मी डब्यात गुळपोळी आणली, मी अंड्याची पोळी आणि चपाती आणली. जया म्हणाली, माझ्या डब्यात फोडणीचा भात आणि फोडणीची भाकरी आहे. सायना, अरे रे, माझा डबाच घरी विसरला, आता मी काय खाणार, मला उपाशीच राहावं लागणार बहुतेक. अभिजित चिंतेने म्हणाला, का, आम्ही आहोत की. सायना आणि जया एकदम बोलल्या, आणि मी पण, मयूर म्हणाला. बोलत बोलत सगळे केंद्र शाळेच्या दारात आले. बाईंनी हुश्य केले. हा प्रसंग नीट ऐकलात का? कोणी डब्यात काय आणलं, कोण उपाशी राहायची चिंता करू लागला, हे पटकन सांगता येतं का? समजा हा प्रसंग नाटकात, टी व्हीवर किंवा चित्रपटात दाखवला असता तर कोण कुणाला काय बोललाय ते नक्की कळलं असतं. पण लिहिताना काय करायचं, कोण बोललंय हे लेखनातून स्पष्ट व्हावं म्हणून अवतरण चिन्ह वापरतात. त्यामुळं कोण काय बोलतंय हे समजायला मदत होते. आता मी दुसऱ्या क्रमांकाचा उतारा वाचते. मुलांनो, सगळे भरभर चला. परिपाठाच्या आधी केंद्र शाळेत पोचायला पाहिजे. स्पर्धा सुरू होतीलच लगेचच. पुढे गेलेल्या बाई मागं वळत म्हणाल्या, केंद्रस्तरीय खेळांच्या स्पर्धांसाठी त्या शाळेतील मुलांना घेऊन निघाल्या होत्या. मयूर म्हणाला, मी डब्यात गुळाची पोळी आणलीये, मी अंड्याची पोळी आणि चपाती आणलीये. जया म्हणाली, माझ्या डब्यात फोडणीचा भात आणि फोडणीची भाकरी आहे. सायना, अरे, माझा डबा घरीच विसरलाय, आता मी काय खाणार, मला उपाशीच राहावं लागणार बहुतेक. अभिजित चिंतेने म्हणाला, का, आम्ही आहोत की. सायना आणि जया एकदम बोलल्या, आणि मी पण, मयूर म्हणाला. बोलत बोलत सगळे केंद्र शाळेच्या दारात आले. बाईंनी हुश्य केले. दुसरा उतारा अवतरण चिन्ह वापरून लिहिला असल्यामुळं कोण काय बोलतंय हे लगेच समजते. या चिन्हाला अवतरण चिन्ह असे म्हणतात. स्वाध्याय, तुमच्या वर्गातील कोणीही बोललेले 4 ते 5 वाक्य अवतरण चिन्ह असं चिन्ह वापरून लिहा.